आजचा मुद्दा कोणता आहे? आजचा मुद्दा वाढत्या भ्रष्टाचारावर आहे आणि आपल्या वाढता जो आपला बाजार मांडला आहे आणि कोण आहे? त्यांच्याबद्दल. कोण आहे तो? मांडणारे दोनच आहेत तिथे. मांडणार तुम्ही आहो, मी थोडं जाऊ. नाही नाही करणारे कोण आहेत नेमका? हेच सांगा, भ्रष्टाचार करणारे कोण आहे? तुम्ही. हम्म. का तुम्ही का चुकीला चूक भाजीपाला म्हणणं महाग गेला? दिलेला? नाही नाही, चुकीला चूक म्हणणं गेलं नाही. हा. बरोबर, भाजीपाले महाग कसं का होणार? ह्याने चुकीला चूक म्हणा, भाजीपाला महाग का होणार विचारलंय काय? बरोबर, तुमचा नाही. मुद्दा काय याच्यावर सांगा. आमचं काय आता कसं आहे, आम्हाला इकडे चूक कळणं गेले ना खरं कळणं गेले. कसं कळणार गेले? आम्ही अंध बघतो. डोळ्यात काय आवळे घेतल्या, काय घेतल्या? हा? आम्ही अंध बघतो. हा. अंध पॉलिटिक्स गोष्टी नाही मित्र, आपण नॉर्मल चर्चा करतो. असं काय करू शकतो? 3 वेळेस कट करून सुरू होण्याच्या पहिलेच बंद होऊन जाईल. अकाउंट ब्लॉक खासदार मायला 1000 झालते, चुकून व्ह्यू एवढे झालते, 4 मांजराच्या भांडणावर गेलेले सुरू होण्याच्या पहिलेच बॅन. तर मुद्दा असा आहे, तर आपलं जे आहे ना, आपण बघत नाही कसं झालं. हे जे आपली म्हणजे नुकसान भरपाई आहे ना, ती कांदा झाली. कांदा 100% बरोबर काय, आहे. कांद्याचं एक थर काढलं की दुसरं तिसरं. तर आपल्याला समजायला पाहिजे की मधल्या थरात जे आहे तेच माणूस वरून काही की लावलाय गडबड गडबड. समजू का? तेच ऍक्च्युअली पाणी यायचं कारण आहे. हो, येतंय कळलं का का? पाणी याचं का? हा. तुम्हाला हे समजा म्हणजे नाही. आतलं बूड आपलं खराब आहे. आपलं बुड खराब आहे. तुम्ही वरी कांद्याच्या पात्याची भाजी खाऊनच खुशी आहात. मधलं कांदाच बघणार आतलं खराब आहे आपलं, असं आहे. हे झालं कांदा कधी बघणार तुम्ही, कधी येणार? कसं आहे, कांद्याची पूर्ण- पात पूर्ण जेव्हा उलगड होईल तेव्हा ते आतलं दिसेल ना, पण ते वर्ण पूर्ण आता एवढं सगळं भरलेलं आहे त्यावर. तुम्हाला समजून आलं का कांद्याची पात काय आहे? नाही, आम्हाला समजलं नाही कांद्याची फ्री पात बीज. काय आहे. फ्री बीज म्हणजे कांद्याची पात आहे. हा. समजूला? हा. फ्री बीज म्हणजे काय? तुम्हाला फुकटची सायकल देणार, तुम्हाला फुकटचं हे देणार. राशन देणार. कोणतेही पॉलिटिकल पक्ष राहू, तुम्हाला काय देणार? राशन देणार, तुम्हाला 1,500 देणार, 2,000. मी 3,000 देतो म्हणते, ह्यानं 1,500 म्हणते, ह्यानं 4,000 म्हणते. बरोबर. काय हे नाही, ह्या राज्यात तेच करते, त्यानं त्या राज्यात. सगळे एकाच बाणाची एका माळीची मुनीच आहेत. होय. तर आपण राष्ट्रीय भाषा नव्हती. वाईट नव्हतं, हा, होय. थोडं कसं झालं ना. ते कळलं का? हा. तुम्ही कांद्याची पात खाऊन तुम्ही खुश झाला. कसं करा तुमचं तुम्ही सांगा आता. कसं आहे आता? या घन एक मुद्दा आहे, त्याच्यावर तुमचं काय आहे मत वगैरे काय आहे ते मांडा तुम्ही. कसं आहे, आम्हाला काही नाही, थोडं फरक आहे, लालूच लागली. ते फुकटचं पैसे येऊ लागले ना आम्हाला. हो. फुकटचं पैसे आल्यामुळं कसं ते लालच बुरी बला आहे. हा, पहिला जिभेला तेच चांगला लागलाय, हा, गांडीला चटके लागलाय, ते कळणं गेले तुम्हाला. गाडीला चटके लागलेले हा. पण ते कवडी येणार गेले ना, गाडीला चटके लागले म्हणून. हो, नाही. जिभेला लागले ते कळले आतमध्ये घुसलं. ओम फुटते थांबा काही दिवसात. ओम ते 1,500 आणि दुवा दुवा समजलं का तुम्हाला? मग हे गोष्ट समजत नाही गेली. आम्हाला ते कळत नाही गेलं. बरोबर. कसं म्हणता तुम्ही? माझं मत चुकीचं असं कसं आहे? मांडा. 100% नाही, नाही, मत बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, जी बाईकने जीवीवर असं का थोडंफार चांगलं भेटले की लगेच माणूस हा. असं प्रेमानं खाते. बरोबर. गांडीला चटके लागले ते कळणार गेली का अजून. हो. गांडीला थोडं तेवढं खाते. तेवढं अजून असं दूर राहिलाय, थोडं तुमचं अजून- म्हणणं काय? थोडं दूर यायला time आहे अजून जरा. तुम्ही आता म्हणणं काय तुमचं मला एक सांगा. बरोबर आहे. तुम्ही काय आता म्हणजे लवकर चटके लागायसारखं काय तर करावं मला लागलं. हा, असं मोठं काय तर झालं पाहिजे ना, आणि जास्त तुम्हाला चटका लागलं कळलं, पाहिजे. तुम्हाला लागलेले चटके पण तुम्हाला बघायचं नाही. ते छोटे छोटे चटके लागले तर ते माणसाला ओळखून येणार. हा, मागे एकदा असं कसं झट्टपणे मोठं चटके लागले. आता एकच राहिलं तुमचं समाज. हं? आज संभाषणाविषयी काही चर्चा आहे का तुमची? राजा काय तर मुद्दा मांडावा, याने कसं बोलाय तेवढं बोलून मी समजून मी आणखी आंधळेच बोललाय. काय माहिती आता. असंच म्हणलं तर काय. आता असंच काय, तसंच चालूच आहे ना. कसं चालू? चालू आहे म्हणून म्हणलेलं आहे आम्हाला, काय थोडेच काय आम्हाला हे दिसलं ते बोललेलं आहे मी असं. दिसलंय ते बोलले की हा, आम्हाला अजून कसं आहे माहिती आहे का, जी म्हैसूर झाली आम्हाला. हं. बाबा आम्हाला आता पाणीपुरी खाल्ली आहे. खाल्ल्या. आम्हाला गोड लागली. आम्ही तर खाल्लंय पाणीपुरी. हा? तुम्ही खाल्लं हा, तुम्ही खावा की नको नको म्हणले तुम्हाला. ते मागचं तुम्हाला दिसलं. देवलेलं आहे पण तुम्ही खाय नाही गेल्या. आम्हाला कुठे भेटलं म्हणून खावलेलं कुठे आहे. देवलाय सांगा आम्हाला. आम्ही म्हणे द्या. आम्हाला दे ना. तुम्हाला देवलेलं आहे पण तुमच्यापर्यंत जायला गेलं ते भेट नाही बाळगं गेलं. नाही गेलं. तुम्हाला देवलाय तुमचं तुम्ही खाऊ लागला. आम्हाला आम्हाला नाही, आम्हाला थोडे चटके लागले. आम्हाला येवलेले आहे खावलेल्या. तुम्हाला जेवलेले पण तुमच्या घरचे तुम्हाला द्यायला गेले. बघा ते चिंता काढून. हे असलं म्हणून तर आपण मागे पडला वय गिराव. त्यांच्या घरला आता ह्यांना दोघं खावलाय समजा ह्याच्या घरात. हा पण एकटं खाऊ आम्ही एकटे खाऊ शकणार शकणार का? जिंदगी जमून गेली. म्हणजे आपण खरं बोलता म्हणून आपल्याला हे प्रॉब्लेम हा. आणि वाटीवर पाणी आणि वाटीभर ते- पाणी. कसा वाटीभर पाण्यानं काही व्हायना. बकेटवर बकेट घ्या पण पोहता येते. पोहायची गरज पोहायची गरज नाही. हाय तेवढे जेवढे आहेत ना तेवढे उचलून जा आपण तिकडे. कुठं कार्यकर्ते क्षमा सांगावं लागलं भाई, आता काय option. आता हे झाला एक वेगळा मुद्दा. हम्म.
या मुद्द्याचं तर काय सरपळे लागणार गेला ते लागू शकणार ना त्याला. तुम्हाला आता ते त्याला अंतच नाही त्याला. तुम्हाला तुमच्या गांडीत जेव्हा कोंब उडतील तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे, तेव्हाच त्याला काहीतरी लागणार आहे. त्यासाठी आम्ही हे मुद्दा इथे सोडतोय, आम्ही हा समजून सोडतो. त्याचा कोंब उठायला अजून लई टाइम आहे. कुठं? ते कसं आहे, वास उठून गेला, आता कोंब उठले पण तुम्हाला दिसणार गेला. आता वाकून बघायचंच बाकी आहे, बस बघलं तेव्हाच कळावं तुम्हाला. आता काय नाही, तुला नाही. जर तुम्हाला झालंय नजरेने आरशात बघ. तुम्ही त्यामुळेच तुम्ही मॉलला जाणं बंद केला. तिथे कसं चारीकडे आरशे राहते की दिसते की कसं माझी जिंदगी म्हणता. त्यासाठी आम्ही जायला गेलो ना. म्हणून आम्ही जाणं बंद करून टाकलं. तसल्या ठिकाणी आम्ही जाणंच बंद केलं. जिथं दिसते हा, तिथे जायच नाही जायचंच बाबा. नाही. आम्हाला जिथं हो. दिसणार हा. बाबा हा इथं काहीच नाही, आम्ही तिथंच जातात फक्त. हा. जिथे दिसते तिथे जायच नाही. मग काय जायचं तिथं आम्हाला. माझं मत बरोबर आहे त्या राजा. ते एक व्हिडिओ झाला बाजूला करा आता आपण काय करू